नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपला परवा सायन्स 2चा पेपर आहे. ठीक आहे. तर सायन्स 2च्या पेपरमध्ये काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत जे IMP चॅप्टर आहे. जसं की चॅप्टर नंबर तुमचा बघा इथे लिहून ठेवतो. चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर तुमचा 4. जास्त IMP कोणकोणते चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 8, चॅप्टर नंबर 9. हे सर्वात जास्त IMP चॅप्टर्स आहेत. कारण मग तुम्ही असंही म्हणू शकता पूर्ण सायन्सचा तुमचा हार्ड पॉईंट आहे. या चॅप्टरवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही एक सायन्स 2चा दुसरा चॅप्टर जो होता त्याच्यावरती मी पूर्णपणे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. इथे आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत की आपण फास्टमध्ये पण रिव्हिजन कसं थर्ड चॅप्टरची करू शकतो. तर थर्ड चॅप्टर पण खूप लेंथी आहे. मग त्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये बघणार. पण पुन्हा एकदा लक्षात द्या IMP चॅप्टर कोणते 3, 4, 6, 8, 9. यावर्षी जास्त एक्झामला इम्पॉर्टन्स 6, 8 मध्ये जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं जास्त फोकस आपल्याला करायचा आहे. तर पहिला आपण बघूया रिप्रोडक्शन. बरोबर ना. तर रिप्रोडक्शनचे दोन प्रकार आहेत, सेक्शुअल आणि असेक्शुअल. तर आपण त्यामध्ये पहिलं बघणार असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल मध्ये पण पहिलं काय युनिसेक्शुअल म्हणजे सिंगल सेल. युनि म्हणजे काय सिंगल आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मेनी सेल्स. मग युनिसेल्युलर मध्येच बघूया आपण किंवा युनिसेक्शुअल म्हटलं तर म्हटलं चालेल किंवा युनिसेल्युलरच बोलूया आपण. ठीक आहे. लक्ष द्या. युनिसेल्युलर मध्ये बघा पहिला बायनरी फ्युजन दिलं. बायनरी फ्युजनचे 3 प्रकार दिले. सिंपल बायनरी फ्युजन, BF नाही, सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन, लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. आता सिंपल बायनरी फ्युजन मध्ये कोणाचं एक्झाम्पल दिलं आपण अमिबा, ट्रान्सव्हर्स मध्ये पॅरामेशियम, लॉंगिट्युडिनल मध्ये युग्लिना. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणते एक्झाम्पल आहे? मल्टिपल फ्युजन अमिबा माहिती असतं बघा, प्रोटेक्टिंग कव्हरिंग फॉर्म होते ज्याला आपण काय म्हणतो सिस्ट. बरोबर ना. जर फेवरेबल कंडिशन आली की ती सिस्ट काय होते? ब्रेक होते. बरोबर. आणि सिस्ट ब्रेक झाली की अमिबा बोले म्हणजेच काय डॉटर अमिबा सेल काय आता रिलीज केले जातात. मग तो एक प्रकार कोणता? मल्टिपल फ्युजनचा होता. बडिंग, हा बडिंग 2 ठिकाणी आहे, युनिसेल्युलर मध्ये पण आहे आणि मल्टीसेल्युलर. फरक कशात आहे बघा. युनिसेल्युलर मध्ये एक्झाम्पल तुम्हाला काय द्यायचंय? ईस्ट. आता येऊ आपण मल्टीसेल्युलर मध्ये. मल्टीसेल्युलर मध्ये टाईप दिले आणि एक्झाम्पल. त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मध्ये पहिला काय? स्पायरोगायरा आणि सायकॉन. म्हणजे प्रत्येक पार्ट लक्षात, जर तुमच्या पुस्तकानुसार जरी आपण बघितलं बघा, बॉडी ऑफ पेरेंट ऑर्गॅनिझम ब्रेकअप इंटू मेनी फ्रॅगमेंट आणि इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अ इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझम. ठीक आहे. त्याचे एक लाईन होती ती इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय? स्पायरोगायरा आणि काय? सायकॉन स्पंज पण आहे. रिजनरेशन. रिजनरेशन मध्ये बेस्ट काय? प्लॅनेरिया. ठीक आहे. आणि तुमच्या पुस्तकात जरा बघा, काही ठिकाणी 3 पार्ट केलेत पण ही करेक्ट डायग्राम आहे. 2 पार्ट मध्ये डिव्हिजन दाखवायचंय तुम्हाला. ठीक आहे. बडी हायड्रा. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट, रूट पासून होणारं रिप्रोडक्शन, स्टेम पासून होणारं रिप्रोडक्शन. लीफ मध्ये ब्रायोफिलम माहितीच असेल तुम्हाला, बर्ड वगैरे ज्याला आपण डोळा वगैरे पण म्हणतो. ठीक आहे. यांच्यापासून होणार रिप्रोडक्शन कशामध्ये येतो? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये. ज्या स्वीट पोटॅटो येतो, शुगर केन येतो, फक्त पोटॅटो म्हटला तरी चालेल, ब्रायोफिलम पण येतो. ठीक आहे. स्पोर फॉर्मेशन मध्ये फंग, हा इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यामध्ये शॉर्ट नोट 2 मार्कासाठी कुठले जास्त महत्वाचे बघा. स्पोर फॉर्मेशन शॉर्ट नोट साठी, फ्रॅगमेंटेशन आणि मल्टिपल फ्युजन. हे जरा जास्त शॉर्ट नोट मध्ये विचारले जातात. नाहीतर बाकी सगळ्यांचं फक्त काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे? नाव आणि एक्झाम्पल. बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. समजलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आपण पुढे जाऊया लगेच. मग आपण बघितलं की काय टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये पण बघितले. मग आपल्याला त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं होतं? त्याचे टाइप्स आणि एक्झाम्पल हे जास्त लक्षात ठेवणं गरजेचं होतं. त्यानंतर सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं फ्लावरचं. फ्लावरचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मी, त्याच्यातही बघू शकता. आणि आता आपल्याला बघायचं आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये महत्वाचे बोर्डाला येणारे क्वेश्चन कुठले आहेत आणि आपल्याला कुठे फोकस करते याबद्दल बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिलाच आपला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये पहिला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघा. हा डायग्राम आहे, तुम्हाला माहिती असेलच हा डायग्राम. ठीक आहे. बरोबर. मग ह्या डायग्राम वरती तुम्हाला हा डायग्राम काढायला येणार नाही परीक्षेला, हा आपण लेबलचा डायग्राम येऊ शकतो. तेव्हा लेबल तुम्हाला लक्षात ठेवा. मग कसं ओळखणार? शॉर्टकट सांगतो एका. ह्याच्यामध्ये ओळखण्यासाठी पेअर ऑर्गन आणि अनपेअर ऑर्गन म्हणजे त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणते जोडीने अवयव आहेत आणि कोणते सिंगल मध्ये आहेत. म्हणजे सिंगल मध्ये जे आहेत त्यांची 2 नावं कमीत कमी लक्षात ठेवा. आणि अनपेअर ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे भेटेल बघा. तुम्ही ह्या पॅरेग्राफ मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ते उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा क्वेश्चन काय येतो की लेंथ ऑफ स्पर्म काय? ठीक आहे. हा महत्वाचा बोर्ड. प्लस स्पर्म कुठे प्रोड्यूस होतात जर तुम्ही बघितलं तर पुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला उत्तर पण भेटेल. लेंथ ऑफ स्पर्म किती? 60 मायक्रोमीटर आहे. आणि ते कुठे प्रोड्यूस होतात? तर टेस्टिस मध्ये प्रोड्यूस होतात. ठीक आहे. हाऊ सिमेन इज फॉर्म. मग सिमेन कसा तयार होतो? राईट आहे ना. सिमेनसाठी मग त्याने एक वर्ड दिलाय, इथे तुम्हाला मिनिंग भेटतो या ठिकाणी.
3 ग्लँड्स आहेत. कोणकोणते ग्लँड आहेत त्याच्यानुसार बघा. तुमचा प्रोस्टेट ग्लँड दाखवले, कॉपर ग्लँड वगैरे आहे, सेमिनल वेसिकल वगैरे आहे. मग यांच्यातून जो सिक्रेशन येतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, स्पर्म मिक्स झाले की काय बनतो, सिमेन बनतो. त्याची ती मिनिंग ती पण IMP आहे, ती लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर स्पर्मचा रूट आहे. टोटल आपल्या बॉडीमध्ये स्पर्म तयार होतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये स्पर्म तयार होतात. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाहेर येण्यासाठी त्यांना 6.5 मीटरचा डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागतो. किती मीटरचा? 6.5 मीटर. त्यामध्ये एपिडेमिस जो आहे त्याचीच लेंथ जवळजवळ किती आहे? 6 मीटर आहे. फक्त एपिडेमिसची लेंथ किती आहे? 6 मीटर आहे. चला, स्पर्म कुठे तयार झाले? टेस्टिस मध्ये. मग टेस्टिस मध्ये जे स्पर्म तयार झाले ते कुठे आणले पाहिजेत? एपिडेमिस मध्ये. एपिडेमिस मध्ये कोण आणणार? व्हॅस एफरन्स. राहील लक्षात. व्हॅस एफरन्सचं काम काय? ट्रान्सपोर्टेशन ऑफ इमॅच्युअर स्पर्म. काय वर्ड यूज केला मी? इमॅच्युअर स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू एपिडेमिस. मग एपिडेमिस मध्ये काय केलं? ते स्पर्म स्टोअर केले जातात. कशासाठी? फॉर मॅच्युअर होण्यासाठी. एकदा का ते स्पर्म मॅच्युअर झाले की ते ट्रान्सपोर्ट कुठे केले जातात? एज्युक्युलेटरी डक्ट मध्ये. कुठल्या थ्रू? व्हॅस डेफरन्स. म्हणजे आपण काय बोलू शकतो? व्हॅस डेफरन्स ट्रान्सपोर्ट दी मॅच्युअर स्पर्म. बघा, पहिल्या याच्यामध्ये काय होतं? इमॅच्युअर स्पर्म. इथे काय वर्ड यूज केला मी? मॅच्युअर स्पर्म फ्रॉम एपिडेमिस टू एज्युक्युलेटरी डक्ट. आणि नंतर युरिन जनरेटर डक्ट थ्रू ते स्पर्म काय केलं जातं? इजॅक्युलेट केलं जातं. म्हणजे हा पूर्णपणे काय झाला? एक ट्रॅव्हल. त्याचा टोटल हा लेंथ किती येते? 6.5 मीटर. किती लेंथ आहे? 6.5. आणि त्यामध्ये फक्त एपिडेमिसची लेंथ किती आहे? 6 मीटर. एपिडेमिस काय करतो? स्पर्मला स्टोअर करतो. गोडाऊन आहे असं म्हटलं तरी चालेल. स्पर्म स्टोअर करायची जागा. हे राहील लक्षात. त्याच्यानंतर आपण जम्प करतो. बाय विच प्रोसेस स्पर्म्स आर फॉर्म. स्पर्म कोणत्या प्रोसेस पाहता? मियोसिस. राहील का लक्षात? मियोसिस प्रोसेस. इथे सुद्धा आहे पुढे ते आपण बघणार. नेम ऑफ हार्मोन. इथं कोणता हार्मोन लागतो आपल्याला? टेस्टेस्टेरॉन. मग हे IMP क्वेश्चन आहे, यांच्यावर तुम्ही फोकस करा. आणि सगळ्यात महत्वाचं मॅच द पेअर मध्ये खूप वेळा विचारलेला की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये हॉर्मोनचा क्रोमोझोम 44 प्लस XY. लक्षात ठेवा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय महत्वाचं आहे? 44 प्लस XX. राहील लक्षात. क्लिअर आहे का? ठीक आहे. म्हणजे मेल होणार किंवा फिमेल जन्माला ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? जास्त करून मेलच घेऊ. कारण का? वाय डिटर्माइन कर. जर वाय ट्रान्सफर झाला तर काय होईल? मेल. बेबी काय होणार? बेबी बॉय येईल. आणि जर समजा X जर ट्रान्सफर झाला तर काय होईल? बेबी गर्ल. ठीक आहे. तर फिमेल डायग्राम हा IMP आहे. हा एक्झामला ड्रॉ करायला येऊ शकतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह. हा डायग्राम तुम्ही प्रॅक्टिस करा. खूप जण डायग्राम ड्रॉ करता येते. हा डायग्राम ड्रॉ करायची प्रॅक्टिस करा. नावं द्यायला पण व्यवस्थित शिका. त्याच्यानंतर त्यामध्ये पेअर ऑर्गन कोणते, अनपेअर ऑर्गन सांगा. फर्टिलायझेशन म्हणजे काय त्याची मिनिंग द्यायची आहे तुम्हाला. मेनोपोज म्हणजे काय आणि तो कधी स्टार्ट होतो, कोणत्या एजला स्टार्ट होतो ते सांगणं म्हणजे मेनोपोज. मेनोपोज म्हणजे काय? स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. शॉर्टकट. नंबर ऑफ ओसाइट ॲट द टाइम बर्थ. जेव्हा कोणती स्त्री जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये किती ओसाइट्स असतात, तर त्याचं उत्तर होतं 2 to 4 मिलियन ओसाइट्स. हे तुम्हाला सांगायचं आहे. नेम ऑफ हॉर्मोन. इथं 4 हॉर्मोन आहे माहिती आहे का? FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन, एस्ट्रोजन बरोबर आठवतं का, आणि प्रोजेस्टेरॉन. हे 4 हॉर्मोन. त्यातले पिट्युटरी ग्लँड मध्ये कोणते सिक्रेट होतात? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि ओव्हरीमध्ये कोणते सिक्रेट होतात? एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे लक्षात ठेवू शकता. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय काय? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे हा डायग्राम बघा. मिळाला हा डायग्राम. हे पण जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय बघा? पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. ओके, 5 डेज असतो तो. पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम जनरेट व्हायचा पिरियड काय आहे तो सांगायचा. जवळजवळ मला वाटतं 5 to 14 डेज लिहिला तरी चालतंय. ओव्हॅल्युएशन पिरियड 14th or 15th डे. 14th or 15th डे. पिरियड ऑफ सिक्रेशन ग्लॅंड इन एंडोमेट्रियम त्याचा देतो 15 to 28 डेज. कॉर्पस अल्बिकन्स म्हणजे काय? पहा तुमचं इथं डायग्राम मध्ये पहिलं कॉर्पस ल्युटियम आहे, दिसतं का? जर 24 एकदा का ओव्हॅल्युएशन झालं, ओव्हॅल्युएशनच्या नंतर तो ओसाइट आहे, जर तो फर्टिलाइज नाही झाला 24 आवर्स मध्ये, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. आणि प्रोजेस्टेरॉन परत एस्ट्रोजन हे सिक्रेशन काय होतं? स्टॉप होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. आणि बाय विच प्रोसेस ओसाइट्स आर फॉर्म. मग सांगितलेलं इथं बघा स्पर्म कशी कोणत्या प्रोसेस फॉर्म होतात? मियोसिस. तर ओसाइट्स सुद्धा कोणत्या प्रोसेसने फॉर्म होतात? मियोसिस. आणि दोन्ही सुद्धा हॅप्लॉइड सेल आहे. कोणते सेल आहेत? हॅप्लॉइड. फक्त झायगोट हा डिप्लॉइड सेल आहे. हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. समजलं असं बघा, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे, आपण मगाशी बघितलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते होते आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये
कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते तुम्हाला शॉर्टकट पूर्ण पॅरेग्राफ पाठ करण्यापेक्षा आन्सर वन सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये दिलं म्हणजे तुम्हाला करून काय होईल, त्याला डायग्राम समजायला पण मदत होईल, व्यवस्थित प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त आता महत्त्वाचं काय ते पण बघूया आपण. हा एक असा प्रश्न जो आता आपण विचारलेला नाही आहे, तर याच्यावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर काय नवीन टाकायचं झालं तर इथं लक्ष नक्कीच येऊ शकतं बोर्डचं. बघूया. ठीक आहे. तर पहिलं काय बघा, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता आपण खूप वेळा बघतो की लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे, बरोबर. झोपण्याची वेळ, सकाळी उठण्याची वेळ सगळ्या बदलल्या, इव्हन खाणं पिणं सुद्धा बदललेलं आहे. आणि ह्याचाच प्रॉब्लेम आपण बघतो की येणारे जे कपल्स आहेत पण काय त्यांना मुलं होत नाही आहेत. म्हणजे मेनी कपल्स फॉर डो नॉट हॅव चिल्ड्रन. मग त्याचे रिझन काय, तर पहिलं मेलमध्ये काय, ॲब्सेन्स ऑफ स्पर्म. म्हणजे सिमेन आहे पण सिमेनमध्ये स्पर्म नाही आहे, बरोबर. आपण मला वाटतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये सिमेन कसं तयार होतं त्यामध्ये आपण बघितलं होतं. 3 ग्लँड्स होते, आठवतं का, कॉपर ग्लँड वगैरे होते. ठीक आहे. मग त्या सिक्रेशनमध्ये स्पर्मच ॲब्सेंट आहेत, मग त्या सिमेंटचा काय उपयोग आहे का, नाही. नंतर स्लो मुवमेंट, स्पर्म आहेत पण त्याच्यामध्ये एनर्जी कमी आहे, त्यामुळे एनर्जी कमी असल्यामुळे काय मुवमेंट स्लो आहे, म्हणजे ओव्हिडक्टपर्यंत रीच करतच नाही आहे. किंवा अदर काही प्रॉब्लेम असतील फिमेलमध्ये, म्हणजे वुमनमध्ये. इन केस ऑफ वुमनमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम बघा, इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर नाही आहे, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन, ओसाइट प्रॉपरली प्रोडक्शन झाले नसेल, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, म्हणजे ओव्हिडक्टमध्ये रिप्रोडक्शनच्या वेळेला काही प्रॉब्लेम होतात की फर्टिलायझेशन होतच नाही आहे, फर्टिलायझेशन होतच नाही. किंवा डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झालं पण जेव्हा तो ओसाइट जो आहे फर्टिलाइज झाल्याच्या नंतर युट्रसमध्ये इम्प्लांट करायचं तर इम्प्लांटच्या वेळेला डिफिकल्ट येतात. मग असे काही प्रॉब्लेम असते तर त्यांना मुलं होत नाही. मग याचं सोल्युशन काय, तर 3 मेथड आहेत, IVF, सरोगेसी आणि स्पर्म बँक. तर IVF म्हणजे काय, शॉर्टकट सांगतो. हेच उत्तर थोडंसं आपण इकडे घेणार आहे. ठीक आहे. हे 3 मुद्दे बघा, हेच मुद्दे इकडे टाकायचे. ठीक आहे. IVF म्हणजे फक्त आधी टाकायचे. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. बघा इथं पुस्तकात चित्र पण दाखवतो मी, लक्ष द्या. बघा मिळालं हे चित्र, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. त्याला शॉर्टकटमध्ये ना टेस्ट ट्यूब म्हणतात. काय म्हणतात, टेस्ट ट्यूब बेबी. ठीक आहे. टेस्ट ट्यूब. म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की काय केलं आता बघा, हेच उत्तर मी बोललो, थोडं इकडे घेऊया आपण. सेम उत्तर पाहिजे तर बाण दाखवू का, मग नंतर सांगतो दोघांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. बाण आपला खूपच बदलला. ठीक आहे. हा 3 मुद्दे घ्यायचे. वा, ओसाइट्स इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन. जेव्हा म्हणून प्रॉब्लेम होतो ते ओसाइट कलेक्ट केले आणि स्पर्म कोणाकडून कलेक्ट केले, तिच्या हजबंडकडून, बरोबर आहे. आणि प्रॉपर टाइमला काय करायचं, देन ओसाइट इज फर्टिलाइज विथ इन व्हॉट, टेस्ट ट्यूब. मग टेस्ट ट्यूब फर्टिलाइज झाला की जेव्हा त्याचा एम्ब्रियो डेव्हलप होतो तेव्हा तो प्रॉपर टाइमवरती, अप्रॉक्सिमेट टाइमवरती काय करायचं, त्याला युट्रसमध्ये इम्प्लांट करायचं आहे. हे कशामध्ये होतं, IVF मध्ये. मग हे 3 मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे जास्तीत लक्षात राहिले पाहिजेत. पहिलं वाक्य काय, IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. ही 3 मुद्दे लक्षात येईल. काय शॉर्टकट दिले म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की आपण वाक्य कसं फ्रेम करायचं आहे. ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन, स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम हजबंड, फ्रॉम हर हजबंड बोलूया, फ्रॉम हर हजबंड. चालेल की नाही. ठीक आहे. अँड देन ओसाइट इज फर्टिलाइज इन व्हॉट, टेस्ट ट्यूब. अँड जेव्हा तो एम्ब्रियो तयार होतो तो काय करतो, युट्रसमध्ये इम्प्लांट केला जातो प्रॉपर टाइमवरती. आता सरोगेसी म्हणजे काय, सरोगेसी कधी होतो, जेव्हा युट्रसमध्ये इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम आला तेव्हा. आता समजा आपल्याकडे राहायला रूम नाही तर आपण काय करतो, भाड्याच्या घरात राहतो ना, इथे सुद्धा तेच होतं. समजा एक कपल आहे पण त्या वुमनमध्ये युट्रसचा प्रॉब्लेम आहे, मग युट्रसमध्ये इम्प्लांटेशन होत नाही, मग त्या आता बेबीला 9 महिने ठेवायचं कुठे, मग ती काय करणार, भाड्याने घर बघणार. म्हणजेच काय, अशी एक मदर बघणार किंवा अशी एक वुमन बघायची जी तिला रेंटवरती तिचा 9 महिन्यासाठी युट्रस देईल. आता डाऊट क्लिअर झाला का. मग यामध्ये पण सेम करायचं आहे. ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ वुमन, स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड, देन ओसाइट इज फर्टिलाइज इन टेस्ट ट्यूब. आता टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलाइज झाला की त्याचं काय ना, जायगोटचा एम्ब्रियो तयार होतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग तो एम्ब्रियो तयार झाला की तो इम्प्लांट कुठं करायचा, या वुमनमध्ये नाही, आपण सरोगेट मदर म्हणजे दुसरी जी वुमन जिचा युट्रस प्रॉपर फंक्शनिंगमध्ये आहे त्या युट्रसमध्ये तो इम्प्लांट करायचा. मग त्या मदरला आपण काय म्हणणार, सरोगेसी मदर. शॉर्टकट याला भाडोत्री मातृत्व असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आणि लास्टला आहे तो स्पर्म बँक. स्पर्म बँकमध्ये मात्र ओसाइट्स आपण कलेक्ट करतो कुणाकडून, वुमनकडून, पण जे स्पर्म असतात ते तिच्या हजबंडचे नसतात, ते कुठून घेतले असतात, स्पर्म बँकमधून घेतलेले असतात. ठीक आहे. मग स्पर्म बँक सुद्धा आजकाल खूप लोकांसाठी वरदान ठरलेलं आहे, ज्यांना कोणाला मुलं होत नाही त्यांच्यासाठी. पण स्पर्म बँकमध्ये जे स्पर्म डोनेट करणार असतो त्याची आयडेंटिटी पूर्णपणे लपवलेली असते. इव्हन कुणाला डोनेट केलं त्याचीही आयडेंटिटी लपवलेली असते, कुणालाच काही माहिती नसतं. ठीक आहे. क्लिअर. मग हे 3 मेथड्स आहेत, IVF, सरोगेसी आणि स्पर्म बँक. नंतर आपण बघूया ट्विन्स.
जुळे कसे होतात बघा. त्याच्यात ट्विनचे 3 प्रकार आहे, मोनोझायगोटिक, डायझायगोटिक आणि सायमीज. मोनोझायगोटिक मध्ये काय होतं, ओव्हॅल्युएशनच्या पिरियडच्या वेळेला एकच ओसाइट रिलीज होतो, ओव्हरीमधून ओव्हिडक्ट मध्ये एक ओसाइट रिलीज झाला. मग तो फर्टिलाइज झाल्याच्या नंतर एम्ब्रियो डेव्हलप व्हायच्या अगोदर, बरोबर ना, म्हणजे झायगोट फॉर्मेशनच्या 8 दिवस आधी त्याचं काय होतं, 2 सेलमध्ये डिवाइड होतो. त्याला बोलायचं मोनोझायगोटिक. काय बोलतात, मोनोझायगोटिक्स. ठीक आहे. डायझायगोटिक म्हणजे इथं 2 ओसाइट रिलीज झालेत, म्हणजे याला फर्टिलाइज करणारे स्पर्म सुद्धा 2 डिफरंट असणार. म्हणजे जन्माला येणारा मुलगा पण असू शकतो किंवा मुलगी पण असू शकते. इथे दोन्हीच्या दोन्ही मुलं किंवा दोन्हीच्या दोन्ही मुली असतील. इथं एकतर दोन्हीच्या दोन्ही मुलं पण असू शकतात, दोन्हीच्या दोन्ही मुली, म्हणजे मे बी 2 आर बॉईज, मे बी 2 आर गर्ल्स, और मे बी वन ऑफ देम इज बॉईज और वन ऑफ देम गर्ल्स. सायमीज मध्ये तसं नाही आहे. इथं सुद्धा 1 ओसाइट रिलीज झाला, पण प्रॉब्लेम काय झाला, फर्टिलाइज झाला, एम्ब्रियो डेव्हलप झाल्याच्या नंतर तो डिवाइड व्हायच्या वेळेला तो काय झाला, झायगोट फॉर्मेशनच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर डिवाइड झाला, आफ्टर 8 डेज. मग त्यामुळे काय होतं, तो सेल प्रॉपरली डिवाइड होत नाही. म्हणजे मुलं जन्माला येतात ना, त्याचा कुठला तरी बॉडीचा एक पार्ट एकमेकाला चिकटलेला असतो, टच झाला, जॉईन असतो. मग त्या ट्विन्सला काय बोलतात, सायमीज ट्विन्स. काय बोलतात, असं मूवीमध्ये आपण वगैरे बघितलं असेल की कुठला तरी हिरो आहे, त्याचा एक कुठला तरी बॉडीचा एक पार्ट एकमेकाला जॉईन, किंवा आपण युट्यूबवरती रीलमध्ये पण बघतो सायमीज ट्विन्स. ठीक आहे. नंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेल असू दे किंवा फिमेल, दोघांना सुद्धा आपल्या बोलतो ना प्रायव्हेट जेंटलची क्लीननेस ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती एक सायंटिफिक रिझन पण आहे, तो पण तुम्ही अभ्यास करू शकता. आणि महत्त्वाचा अजून एक क्वेश्चन, नेम ऑफ सेक्शुअल डिसीजेस. 2 सेक्शुअल डिसीज नाव सांगायचं, सायफिलिस आणि गोनोरिया. सेम त्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे, फॅमिली प्लॅनिंग, बरोबर ना, साठी 2 मेथड सांगायचे, तर ते पण तुम्ही सांगू शकता. कॉन्डम सांगू शकता, बरोबर, कॉपर टी आहे, ओके, किंवा ओरल पिल्स, तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, असं तुम्ही सांगू शकता. हे काही लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. किंवा धड्याकाळचे काही प्रश्न आहेत बघा याच्यामध्ये. हा डिस्टिंग्विश बिटवीन पण खूप वेळा विचारलेला आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, तो पण तुम्ही करू शकता, हे ऑब्जेक्टिव्ह वगैरे. ठीक आहे. लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट घेऊ शकता पाहिजे तर.